मला अनेकांनी कमेंटमध्ये अमृता तू तुझ्या केसांसाठी काय करते असा प्रश्न विचारला होता। खरं तर रोजच्या धावपळीमध्ये मलाही तुमच्याच सारखी केसांची काळजी व्यवस्थित घेता येत नाही, पण त्यातल्या त्यात मी जे करते ते आज मी तुमच्यासोबत शेअर करते। नक्की हा संपूर्ण व्हिडिओ पहा, कारण हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे। प्रत्येकाला वाटतं की आपले केस हे घनदाट आणि चमकदार असावे, यासाठी अनेक केमिकल प्रोडक्ट आणि महागड्या गोष्टींचा वापर केला जातो, पण याचा काही परिणाम दिसत नाही। केस चांगले दिसण्याऐवजी जास्त खराब होतात। तुम्हाला जर केसांची चमक वाढवायची असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकतात। महिला या त्यांच्या केसांची जास्त काळजी घेताना आपल्याला नेहमी दिसतात। केस हे तुमच्या व्यक्तिमत्वात महत्त्वाची भूमिका देखील बजावतात, पण केसांवर अनेक प्रयोग केल्याने केसांचं गळणं किंवा केस पातळ होणं या गोष्टी होऊ लागतात आणि मग आपल्याला खूप टेन्शन येतं। केसांची योग्य काळजी न घेतल्यामुळे केस धुताना किंवा केस विंचरताना केस गळणं ही समस्या निर्माण होऊ शकते। अनेक वेळा केस गळल्यामुळे लोक महागडे उपचार करतात, पण काही घरगुती उपायांनी आपण ते थांबवू शकतो। चला जाणून घेऊयात असे 5 घरगुती हेअर मास्क जे तुमचे केस तुटणे टाळतीलच, पण त्यांना एक मजबूती देखील देतील। मेथी। मेथीची चव जरी कडू असली तरी या मेथीमध्ये अनेक गुणधर्म आहेत, ज्यामुळे तुमचे केस मऊ मुलायम बनतील। यासाठी मेथी आणि बडीशेप एकत्र करून रात्रभर भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बारीक करून घ्या। त्यात दही मिसळा आणि त्यानंतर हे मिश्रण केसांना लावा। तासभरानंतर हे धुवून टाका। आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क वापरल्याने तुमच्या केसांचं तुटण्याचं प्रमाण हे कमी होऊ शकतं। रोजच्या जेवणातील कांदाही केसांसाठी वरदान मानला जातो। हा मास्क केसांना गळण्यापासून रोखतच नाही तर चमकदार आणि मुलायम देखील बनवतो। कांदा केसांवर अनेक प्रकारे लावता येतो, जो तुम्ही थेट बारीक करून केसांच्या मुळावर लावू शकता, तर कांद्याला बारीक करून त्याचा रस काढा। नंतर लिंबाचा रस आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल त्यात घाला। तिन्ही मिश्रण चांगलं फेटून घ्या। केसांच्या मुळांना कापूस किंवा बोटाच्या मदतीनं हे मिश्रण लावा। थोडा वेळ मसाज करा। तासभरानंतर पाण्याने हे धुवा। असं आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही करू शकता। त्यानंतर अंड हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं, त्याचप्रमाणे ते केसांसाठी देखील महत्त्वाचं मानलं जातं। अंड्यामुळे केसांना वेगळी चमक येते, त्याचप्रमाणे केस गळणं थांबतं। अंड्याचा हेअर मास्क तयार करण्यासाठी एका अंड्यामध्ये 1 चमचा मध आणि ऑलिव्ह ऑइल मिसळा। 20 ते 25 मिनिटांनी ते धुवून टाका। या हेअर मास्कमुळे तुमच्या चेहऱ्याला मजबूती मिळते। कोरफड ही एक बहुगुणी असलेली वनस्पती आहे। या वनस्पतीचा वापर अनेक प्रकारे केला जातो। त्वचेसाठी तर कोरफडीचा वापर केलाच जातो, पण केसांच्या वाढीसाठी देखील तुम्ही कोरफडीचा वापर करू शकता। हा मास्क तयार करण्यासाठी तुम्ही कोरफडीचा गर हा रात्रभर केसांनाही लावू शकता, मग सकाळी हा मास्क स्वच्छ धुवून टाका। दह्याचाही तुम्ही वापर करू शकता। कसा? दही तर आपण खातोच, पण पोटाच्याही अनेक समस्यांवर दही उपयुक्त आहे, पण या दह्याचा वापर आपण केसांसाठी सुद्धा करू शकतो। दह्याचा मास्क तयार करण्यासाठी दह्यामध्ये 1 अंड टाकून हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। त्यानंतर अर्धा तास हे केसांना लावून ठेवावे। त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे। या मास्कमुळे केसाचा पोत सुधारायला मदत होते। त्याचप्रमाणे कोंड्यासारख्या समस्येवर देखील आपल्याला मात करता येऊ शकते। मग यातले तुम्हाला जे उपाय पॉसिबल आहेत ते उपाय तुम्ही करून बघा आणि तुमच्या केसांवर काय परिणाम होतोय हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हेही मला सांगा। आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि लोकमत सखीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।